नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय महाड जवळच्या वरदविनायक मंदिरात. हे मंदिर अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक आहे. रांगेतली लोक, आजूबाजूचा परिसर, गर्दी तर खूप आहे, पण घाई काही नाही. लोक निवांत येतात, दर्शन घेतात आणि थोडा वेळ थांबतात. मी पहिल्यांदाच इथे आलोय आणि आजचा पूर्ण व्लॉग हा पूर्ण एक्सपिरियन्सवर बेस्ड आहे. दर्शनाची पद्धत, परिसर आणि मला पर्सनली इथे आल्यावर काय फील झालं हे सगळं आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथे येण्यापासून ते खर्चापर्यंतचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगेन. तर मित्रांनो, हा होता रविवारचा दिवस आणि जिकडे तिकडे फिरायच्या गर्दीचे व्हिडिओ पाहून आम्हाला कंटाळा आला होता. नेमकं जायचं कुठे हे विचार करत असताना या मंदिराबद्दल एकाने मला सुचवलं. मग कसलाही विचार न करता, वेळ न काढता आपल्या 2 मित्रांना घेऊन लगेच आम्ही निघालो या वरदविनायक गणपतीचे दर्शन घ्यायला. या मंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला खोपोली स्टेशन अतिशय उत्तम पडते. खोपोली म्हटलं तर सगळे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या दिशेने जाताना दिसतात. काहींना हे अष्टविनायक मंदिर एवढ्या जवळ आहे हे ठाऊक पण नसेल. सकाळी लवकरच आलं तर दर्शन खूप चांगलं होईल. स्टेशनवरून 200 रुपयामध्ये ऑटोवाले तुम्हाला वरदविनायक मंदिराजवळ सोडतील. सुरुवातीलाच मंदिराच्या आजूबाजूला असलेले स्टॉल, नारळ, जास्वंदीची विक्री करणारे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. इथे आल्यावर अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. मंदिराच्या गेटच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते. त्याचं दर्शन घेऊन आम्ही लाईनमध्ये उभं राहायला निघालो. सध्या गर्दी ही मंदिराच्या आतल्या बाजूलाच होती, बाहेरच्या बाजूला अजिबात गर्दी नव्हती. तर मित्रांनो, जाणून घेऊया या महागणपतीची नेमकी कथा काय. पूर्वी या गावात रुक्मांगज नावाचा राजा राज्य करत होता. तो धर्मनिष्ठ आणि सत्यवचनी राजा होता. एकदा गृत्समद ऋषी इथे तपस्या करत होते आणि त्यांच्या तपस्येत अडथळा येत होते. त्यामुळे त्यांनी गणपतीची उपासना सुरू केली. ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले. त्यांनी ऋषींना आणि राजाला वर म्हणजेच आशीर्वाद दिला. तपस्या सफल होईल आणि राज्यात सुखशांती नांदेल. या ठिकाणी गणपती स्वयंभू रूपात प्रकट झाले, म्हणजेच मानवी हाताने घडवलेली मूर्ती नाही. म्हणूनच या गणपतीला वरदविनायक असे नाव पडले, वर देणारा विनायक. या मंदिराची एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे पूर्वी इथे तेलाचे दीप 24 तास अखंड पेटलेला असायचा, जो गणपतीच्या कृपेचे प्रतीक मानले जायचा. मंदिराच्या दारातून आत प्रवेश केला आणि आतमध्ये खूप भक्त मध्यभागात एकदम शांतपणे ध्यान लावून बसलेले पाहायला मिळाले. मंदिरात खूप शांतता आणि थंडगार वाटतं. गणपतीच्या दर्शन घेण्याआधी आपल्याला गणपती बाप्पाच्या पप्पांचं दर्शन घ्यावं लागतं. यालाच मंगलेश्वर महादेव असे देखील म्हणतात. दारातच नंदीही बसलेला आहे आणि भिंतीवर विष्णूची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. हे दर्शन अतिशय आरामात आणि सबुरीने करता येते. कोणत्याही प्रकारचा गोंगट आणि धक्काबुक्की अजिबात इथे नव्हती. महादेवाचे दर्शन घेऊन आता आम्ही गणपतीच्या गाभाऱ्यात जायला निघालो. 10 मिनिटं वाट बघूनच आम्हाला गणपतीच्या गाभाऱ्यात जायला मिळाले. बाप्पाचे दर्शनही खूप छान झाले. या मंदिरात सकाळी येण्याच उत्तम आहे. दुपारी 1 वाजता गणपतीला नैवेद्य दाखवण्याची वेळ होती आणि काही वेळेसाठी दर्शन थांबवले जाते. आमचं नशीब चांगलं होतं की आमचं दर्शन झाल्यावर गाभाऱ्यात नैवेद्याला सुरुवात झाली. 1 वाजता मंदिरात महाप्रसादाची देखील सोय असते, पण ती लिमिटेड भक्तांसाठीच असते. त्यामुळे जे जाऊन कुपन आधी घेतील त्यांनाच या महाप्रसादाचा लाभ घेता येतो. मंदिरात अभिषेक, पूजा असे वेगवेगळे विधी केले जातात. त्यासाठी तुम्ही मंदिरातल्या पूजा केंद्रामध्ये नक्कीच संवाद साधू शकता. मंदिराच्या मागच्या बाजूलाच मंदिराचे कॅन्टीन आहे आणि दत्तगुरूंचे मंदिर देखील आहे. दत्तांचे दर्शन घेताच उजव्या बाजूला शनिदेव, हनुमान, राहू-केतू यांचे पण दर्शन आपल्याला इथे घेता येते. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि एकदम शांत होता. मंदिराच्या मागच्या बाजूला एक तळं आहे. त्याच्या आजूबाजूला पार्किंगची सोय देखील आहे. मंदिराला परिक्रमा करून बाहेर जाता येते. थोडा वेळ आम्ही या तळ्याच्याच बाजूला थांबलो. तिथे नारळाच्या झाडावर एका पक्ष्याची घरटी पाहायला मिळाली.
आता आम्हालाही भूक लागली होती, पण ह्याच मंदिराच्या परिसरात मिळत असलेली सोलकढी पाहून मित्रांना त्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही इथेच लंच करायचं ठरवलं. आणि लंच करता करताच आमचं ठरलं की आम्ही आता गगनगिरी महाराजांच्या मठात देखील जाणार आहोत, कारण आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये असलेली वरची गुफा कधीही पाहिली नव्हती. पटकन सगळं आवरून आम्ही निघालो गगनगिरी महाराजांचा मठ पाहायला. गगनगिरी महाराजांच्या मठाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, वरच्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो पूर्ण पाहू शकता. आता दुपारची वेळ असून पण मठामध्ये खूप गर्दी होती. आम्ही कुठेही न थांबता गुफेच्या दिशेने निघालो. आधी वाटलं होतं की सहज जाऊ, पण नंतर कळालं की ही पूर्ण उभ्या प्रकारची चढाई आहे. पण हे वातावरण भारी होतं. शांतता, आजूबाजूने येणारे पक्ष्यांचे आवाज एकदम वाईल्ड लाईफ फील करून देत होतं. 10 ते 15 मिनिटाच्या चढाईचा रस्ता पार करून आपल्याला शिड्या मिळतात. ह्या त्या आपल्याला गुफेजवळ नेऊन सोडतात. थकवा लागला होता, श्वास फुलला होता, पण वरून येणारे वयस्कर लोक आणि त्यांची श्रद्धा पाहून आमचा थकवाही गायब झाला. फायनली आम्ही गुफेजवळ पोचलो आणि पाहायला मिळालं की असं काही. या गुफेमध्ये असलेली गगनगिरी महाराजांची प्रतिमा मी पहिल्यांदाच पाहत होतो, आणि खरंच ही एवढी हुबेहूब बनवली आहे की साक्षात गगनगिरी महाराज समोर बसून जप करत आहेत असा भास होतो. ह्या गुफेच्या आवारात अनेक जण ध्यानमग्न होऊन बसले होते. गुफेतून बाहेर येताच मंदिराचा पूर्ण परिसर वरून पाहता येतो. खरंच या दिवसात फिरलेली दोन्ही ठिकाणे खूप चांगली होती. एवढ्या सगळ्या देवांचे दर्शन घेतलं म्हटल्यावर दिवस तर चांगला जाणारच. मग आम्ही पुन्हा खाली आलो आणि बघायला मिळाली ती आश्रमातली गौशाला. ह्यामधला एक पाडा एवढा सुंदर होता की तो जणू काही स्पॉटेड डिअरच वाटत होता. आता वेळ झाली होती घराच्या दिशेने निघायची, कारण खोपोलीवरून ट्रेन खूप कमी असतात आणि एक चुकली तर 1.5 ते 2 तासाचा वनवास स्टेशनवरच काढावा लागतो. म्हणून आम्ही लगेच स्टेशनला आलो आणि नेहमीप्रमाणे ट्रेन लेटच होत्या. असो, आजचा आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही वरदविनायक मंदिराला कधी भेट देताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंदिरात गेल्यावर जशी घंटा वाजवता तशी ती बाजूची घंटा पण वाजवा, ज्याने तुम्हाला अजून नवीन भन्नाट व्हिडिओचा नोटिफिकेशन येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया कोणत्या तरी अनोख्या ठिकाणी आपल्या चॅनलवर, म्हणजेच प्रतीक कदम व्लॉगवर. तोपर्यंत जय हिंद.